असा कोणता उपक्रम? आमचा कलाविष्कार यासाठी आपण एक स्वतः फलक तयार केलेला आहे. पालक भगिनी आणि बंधूंना मी सांगू इच्छितो की असा एक उपक्रम आहे आमचा की विद्यार्थी स्वतः एखाद्या विषयाचा अभ्यास करतात. विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मराठी असेल, जनरल नॉलेज असेल, अभ्यास करतात स्वतः, काही नोट्स काढतात आणि ती महत्त्वपूर्ण माहिती स्वतःच्या अक्षरात, स्व अक्षरात आमचा कलाविष्कार या फलकावरती लिहित असतात. दुसरा एक उपक्रम, मला भावलेलं टिंब मला काय भावलं, या विद्यालयात मागील वर्षी अशी कोणती बाब मला जाणवली की माझ्या मनात आहे पण मी ती इतरांसमोर सांगू शकत नाही, मात्र लिहू शकतो. ते मला भावलेलं तो एक उपक्रम आम्ही या विद्यालयात सुरू केलेला आहे. याबरोबरच इतर उपक्रम आहेत ना, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध लेखन स्पर्धा असेल, हे तर दरवर्षी होतात हो. सामान्य ज्ञान स्पर्धा असेल, परंतु या वर्षी अजून एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे. तो म्हणजे विद्यार्थी मंचावर येण्यासाठी आणि माईकवर बोलण्यासाठी घाबरतो. बरेचसे विद्यार्थी, काही विद्यार्थी सहजगत्या बोलतात, परंतु तर ते बोलके व्हावेत यासाठी शब्दांवर बोलणे, अगदी सोपे सोपे शब्द द्यायचे, सोपे सोपे, आणि त्या सोप्या शब्दांवर विद्यार्थ्यांना जसं मांडणी करता येईल, जसं बोलता येईल तसं बोलायचं. उदाहरणार्थ शाळा हा शब्द दिला, शाळा या विषयावर, या शब्दावर त्या विद्यार्थ्याने आपल्या मनात जे असेल शाळेसंदर्भात तर या माईकवर येऊन सर्वांसमोर ते बोलायचं. असा एक उपक्रम हा सुरू करायचा आहे. दुसरी बाब म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांचा गृहपाठ तपासला जाईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणून आम्ही एक दिवस खास निवडलेला आहे की तो म्हणजे शनिवार. परंतु पालक मित्रांनाही एक विनंती करतो की आज माझ्या पाल्याने वहीत काय लिहिलेलं आहे, शाळेत काय काय झालं, कोणकोणते तास झाले याची विचारणा करणे आवश्यक आहे. तुम्ही आमच्याकडे सोपवलं, 11:30 वाजेपासून 5 वाजेपर्यंत ते आमच्याकडे राहिले, त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आमची. परंतु शाळा सुटल्यानंतर सुद्धा जबाबदारी तुमची आहे. आणि विशेष म्हणजे शाळा सुरू असताना सुद्धा तुम्ही सुद्धा शाळेत भेट देणं आवश्यक आहे. गावात शाळा आणि शाळेत गाव हे मला अपेक्षित आहे. आपला पाल्य काय करतो, तो अभ्यास करतो किंवा नाही, घरी जाऊन काय करतो, त्या संदर्भात सुद्धा माहिती तर तुम्ही आम्हाला पण द्यायची. या शैक्षणिक वर्षात घंटेच्या वेळापत्रकात आम्ही थोडा बदल केलेला आहे. 5 मिनिट आम्ही थोडी जास्तीचे घेतलेले आहेत. मोठ्या सुट्टीनंतर 5 मिनिटांसाठी वर्ग शिक्षक आपापल्या वर्गात जातील. वर्गात गेल्यानंतर परत विद्यार्थ्यांची हजेरी घेतील की पहिल्या तासाला किती विद्यार्थी होते, आणि मोठ्या सुट्टीनंतर कोणते विद्यार्थी वर्ग शिक्षकांची परवानगी न घेता निघून गेले त्यांचा शोध घेतील आणि तिथूनच त्या पाल्याच्या पालकांना फोन करतील की तुमचा पाल्य हा न विचारता हा निघून गेलेला आहे. शिस्तीच्या बाबतीत हा एक प्रयोग करायचा आहे. संख्या जास्त आहे, संख्या या विद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर थोडा गोंधळ होत होता. शाळा भरण्याच्या आधी
आणि शाळा सुटल्यानंतर सुद्धा गोंधळ असा, शाळा भरण्याच्या वेळी ज्युनियर कॉलेज संपत होतं आणि माध्यमिकचे विद्यार्थी मध्ये येत होते. इतका गोंधळ. यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला. तो असा, ज्युनियर कॉलेजच्या अगोदर सर्व मुली निघून जातील, त्यानंतर मुलं जातील. मुलींसाठी वेगळं गेट, मुलांसाठी वेगळं गेट. ते गेल्यानंतर माध्यमिकच्या मुली येतील, दप्तरसह या ठिकाणी बसतील आणि त्यानंतर माध्यमिकची मुलं बसतील. आणि ते झाल्यानंतर मग प्रार्थना असेल, त्या जे परिपाठ असेल तो इथून सुरू होईल. शाळा सुटल्यानंतर सुद्धा अगोदर मुली बाहेर निघतील, नंतर मुलं निघतील, म्हणजे गोंधळ होणार नाही. अपडाऊन करणारे जे विद्यार्थी आहेत ते बरोबर बस स्टँडला पोहोचले का, किंवा अजून कोणत्या विद्यार्थ्यांना गाडी मिळाली नाही. रात्री सुद्धा माझे सहकारी बस स्टँडला जातात की आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला अजून गाडी मिळालेली नाही. तो विद्यार्थी जर बस स्टँडलाच असेल तर माझे सहकारी तर त्या विद्यार्थ्याला घरी सुद्धा ते पोहोचून देत असतात. जे विविध जे उपक्रम सुरू आहेत शाळेत आणि आता अजून नवीन उपक्रम सुरू होतील, त्याच्यात विद्यार्थ्यांबरोबर माझे सर्व सहकारी सुद्धा सहभागी होत असतात. जे काही चांगलं आहे ते सर्व तुमच्यासाठी, जे वाईट आहे ते सर्व आमच्यासाठी. या नवीन शैक्षणिक वर्षाच्या आपल्या सर्वांना पुनश्च एकदा मनपूर्वक शुभकामना प्रदान करतो आणि थांबतो. धन्यवाद.